इथे मगाशी शिवाजी महाराजांच्या बद्दल बरंच बोललं गेलंय. मला वाटतं आरा कुलकर्ण्यांच्या एका पुस्तकामध्ये येसुबाईंच्या तोंडचं वाक्य आहे की शिवाजी महाराजांना काय प्रकारचा महाराष्ट्र हवा होता, काय करायचं होतं, मराठीयांचे गोमटे करावे असं त्यांना करायचं होतं. आता हे जे मराठीयांचे गोमटे करायचे आहे ते मराठी लोकांचं करायचं आहे. त्या काळामध्ये मराठा हा शब्द जसा भूगोलवाचक वापरला जात होता तसं करायचं आहे का आत्ताच्या काही मराठा पुढाऱ्यांना वाटतंय तसं 96 कोळी मराठ्यांचंच भलं करायचं होतं. आता किमान महाराजांना एवढं तर करायचं नव्हतं, कारण महाराजांना वात आणणाऱ्या लोकांमध्ये 96 कोळी मराठ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे महाराजांना आणणारे आणि चव्हाण साहेबांना आणणारे, पण हे त्या दोघांमधलं प्रॉब्लेमली एकमेव कॉमन गोष्ट आहे. आता या परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र मिळवला 4 वर्षाच्या संघर्षाने मिळवला. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण तापायला वेळ घेतो. समाज म्हणून तापलो की भरपूर तापतो आणि एकदा जॉब प्रोफाईल पूर्ण झालं की नंतर आपण पुढची असाइनमेंट आपल्या घरी येईपर्यंत बसून राहतो. त्याला 10, 20, 25, 50 किती वर्ष लागू शकतात. म्हणजे आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढल्यानंतर इतक्या सहजपणाने मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समिती नेस्तनाबूत करून सगळं सेनेच्या हातात का बरं सोपवलं असेल. म्हणजे प्रॉब्लेम सेना प्रभावी झाली हा नाहीये. प्रॉब्लेम महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरणाचं काम करण्यासाठी सेना आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समितीपेक्षा जास्त लायक वाटली आहे. का नाही आपल्याला डांगे जास्त लायक वाटले, का नाही SM आपल्याला जास्त लायक वाटले, का नाही नाना पाटील आपल्याला जास्त लायक वाटले. याचं साधं कारण असं आहे की आपण युद्धामध्ये मनपूर्वक लढणारे पण त्यानंतर त्याच्या मागचा पुढचा नीट विचार करणारा समाज आहोत, न विचार करणारा समाज आहोत.